माझ्या विश्वबंधू भगिनीनो, आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं जागतिक बंधू भगिनींना NB शिंदे सर यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा आणि त्याचं महत्त्व आपल्याला सर्वांना माहिती आहे की गुढी ही सत्याचा विजय आहे आणि असत्याचा नाश आहे। म्हणून दुष्ट शक्तीचा नाश करून सृष्ट शक्तीचा विजय झाला, म्हणून रामानं रावणावरती विजय मिळवला, म्हणून ही गुढी उभी केली जाते। गुढी हे ज्ञानाचं प्रतीक आहे, गुढी हे विजयाचं प्रतीक आहे, गुढी हे जीवनाचा सर्व आनंद मिळवण्याचं प्रतीक आहे आणि जीवनानंद मिळवण्यासाठी आवश्यक असणारं आतलं आत्मप्रकटीकरण होणारं प्रकटीकरण आहे। म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला चैत्र महिन्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्व आहे आणि त्या अर्थानं आपण सर्व भारतीय आणि जागतिक सुखी राहूया। त्या अर्थानं आपल्याकडे थोडं अध्यात्म असणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला हे सर्व सण कळणार नाही। म्हणून आज अध्यात्म या शब्दाचा अर्थ काय असा मला माझ्या एका गुरुनी 90 वर्ष असणारे ते गुरु आज जिवंत आहेत, 4 दिवसापूर्वी प्रश्न विचारला, तुझ्या डोक्यातनं काय येते ते सांग। आणि मग मी त्यांना सांगितलं अ या शब्दामध्ये संपूर्ण स्वर्ग पाताळ आणि पृथ्वी यामध्ये असणारं पर्यावरण आणि त्या पर्यावरणामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी की ज्या कधीही नष्ट होत नाही ते त्यामध्ये मग सर्व देवदेवता आपण त्यातच बघतो, नद्या पर्वत पाणी झाडे वृक्ष, त्याचबरोबर मंदिरं मशीद चर्च या सगळ्यामध्ये आपण तो बघतो। या पर्यावरणात हे सगळं आहे, या पर्यावरणात ह्या नष्ट न होणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला असं म्हटलेलं आहे। आणि यातूनच मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी मानव सतत धडपडत असतो आणि या कलियुगामध्ये ती धडपड करूनही समाधान मिळवण्यासाठी या पर्यावरणात येणाऱ्या देवता मानून या पर्यावरणाला आपण त्याची पूजा करतो, भक्ती करतो, धारणा करतो, त्याला ध्या असा शब्द आहे। आणि त्या ध्यानातूनच त्या भक्तीतूनच पर्यावरणातल्या सर्व शक्ती आपल्याला सांभाळतात आणि ते सांभाळतात हे कळणं म्हणजे आतमध्ये आपला जो आत्मा आहे तो पवित्र आहे, तो आत्मा हा ईश्वर आहे, तो सर्वासर्वी शंकर पार्वती आणि सगळे जगातले देव आहेत आणि तो कळणं म्हणजे त्म म्हणजे आत्मप्रकटीकरण। आत्मप्रकटीकरण झालं की पर्यावरण कळलं की जीवनामध्ये अध्यात्माचा अर्थ कळला। आणि अध्यात्म यालाच म्हटलं जातं की तो एक बोधी वृक्ष आहे, ज्ञान प्राप्ती, आणि ते संतांनी आपल्याला ते ज्ञान या पर्यावरणात कसं मिळवायचं हे सगळ्या जगातल्या सर्व संतांनी साधूंनी सांगितलेलं आहे। आपण ते सर्व धर्मग्रंथ आणि त्या सर्व प्रकारच्या साधूंची शिकवण दया क्षमा शांती ऐकली आणि थोडंसं त्यागानं आपण जगलो, राष्ट्रप्रेमानं आपण जगलो आणि परमेश्वराला सर्व जगातल्या सुखाची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना आपण सगळ्यांनीच केली तर जगामध्ये जीवनानंद मिळायला मानवजातीला काही अडचण नाही। म्हणून पाडव्याच्या निमित्तानं पाडव्याचं मूल्य या अर्थानं मानवानं माणसाजवळ यावं, मानव माणसासारखा जगावा, म्हणूनच सगळ्या संतांनी मानवतेचे पुजारी व्हा असं सांगितलेलं आहे। आणि आजपासून आपण तसा हा प्रयत्न करूया आणि नवीन वर्षाची गुढी उभा करून सगळ्या मानवजातीनं आपण एकत्र येऊया आणि या जगाचं भलं चिंतूया। धन्यवाद।